अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये जो प्रस्ताव आलेला आहे तो पुढे त्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय. नंतर त्यांना 2 मिनिटांना मी एवढंच, माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वाजताची बैठक बोलवली आहे, माझा क्रमांक 2 आहे, त्या बैठकीहून आल्यानंतर मी बोलेन. येस थँक्यू. मंत्र्यांना एवढं सांगायचं आहे, शिक्षण मंत्री गेल्या की आज जे शाळेच्या बाबतीमध्ये आता जी चर्चा या ठिकाणी थोडक्यात झाली की अनेक प्रायव्हेट शाळा आणि कॉन्व्हेंट याच्यामध्ये मॅनेजमेंट आणि पालकामध्ये फार मोठं भांडण सुरू आहे की कोरोना काळातली फी कशी भरायची. कोरोना काळातली फी पालक वर्ग भरण्यास तयार नाही. त्यानंतर त्यांनी जे ऑनलाईन एज्युकेशन दिलं याच्यामध्ये अनेक भागामध्ये रेंज नव्हती. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फी कशी भरायची. त्यामुळे मॅनेजमेंट आणि पालक याच्यामध्ये फीवरून मोठा वाद सुरू आहे. अनेक शाळेमध्ये आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनामुळे म्हणजे विद्यार्थ्यांना बाहेर सुद्धा बसवण्यात आलेलं आहे. म्हणून ह्या फीच्या बाबतीमध्ये शासनाने काहीतरी धोरण निश्चित करावं. माननीय मंत्र्यांनी याबाबत काही एक परिपत्रक काढून शाळांना द्यावं की जेणेकरून त्यांनी फीचा पॅटर्न कसा असावा. कोरोना काळातली फी कमी केली पाहिजे, ती कमी भरायची. ज्या वस्तू वापरल्या नसेल त्याचे पैसे भरण्यात येऊ नये याचं एक स्वयंस्पष्ट एक परिपत्रक शासनाने काढणार काय, हा माझा प्रश्न. संजय डॉक्टर संजय. मंत्री महोदय, एक चित्राताई वाघ यांनी काही विषय हाती घेऊन महाराष्ट्रामध्ये समोर येऊन मागणी केली. अध्यक्ष महाराज, त्यांना धमक्या दिल्या जात आहे, त्यांच्या गाडीचे पाठलाग केले जात आहे. माझी गृहमंत्री महोदयांना एवढी विनंती आहे की महाराष्ट्र पुरोगामी आहे. माझं तुझं किंवा अशा पद्धतीने आपण राजकारणात काही काम करत नाही. आमची सुरक्षा काढली काही हरकत नाही, पण त्यांना सुरक्षा देता येत असेल तर काही दिवसापुरती, महिन्यापुरती त्यांच्या जीविताला भीती आहे असं वातावरण आहे आणि त्यांनी ही भावना व्यक्त केली. मला असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे राज्य सरकार म्हणून की आपल्या बाजूचा असेल की दुसऱ्या बाजूचा असेल त्याच्या जीविताची सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे. आणि जेव्हा विशेष करून असं लक्षात येतं की त्यांच्या गाडीचा पाठलाग केला जात आहे, त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ फुटेज आहे, तर मला आपल्याला नम्र विनंती आहे की कोणता असा कटू प्रसंग भविष्यात होऊ नये यासाठी जोपर्यंत वातावरण नॉर्मल होत नाही तोपर्यंत त्यांना सुरक्षा द्यावी एवढीच मी आपल्याला नम्र विनंती करतो. संजय असा जर काय असेल, जीवितात धोका असेल किंवा थ्रेट परसेप्शन असेल तर अवश्य त्याचा विचार करायचा. आपने जोर से चालू कर दिया, अभी मैं थोड़ा धीरे धीरे करता हूं. अध्यक्ष महोदय, कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली आज अशा प्रकारची झालेली आहे की जेव्हा सत्तेतले मंत्री, काही पदाधिकारी हे जेव्हा समजायला लागले का हम करो सो कायदा, हे जेव्हा प्रचलित या महाराष्ट्रात 100 वर्षात व्हायला लागलं अध्यक्ष महोदय की हम करे सो कायदा, विधिमंडळाने बनवलेल्या कायद्याला आम्ही मानणार नाही, आम्ही जसं म्हणू तसा कायदा आम्ही चालू, तसा वाकू आणि त्या पद्धतीनं आम्ही कारभार करू. अध्यक्ष महोदय, या 1.25 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये खून मोठ्या प्रमाणात वाढलेत, चोऱ्या वाढल्यात, घरफोड्या वाढल्यात, अपहरण वाढलेत, दरोडे वाढलेत, महिलांवरील अत्याचार वाढलेत, छोट्या बालकांवरील लैंगिक अत्याचार वाढलेत, दलितांवरती अत्याचार वाढलेत. असा कोणताही वर्ग सुरक्षित या महाराष्ट्रामध्ये स्वतःला समजत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्याचं कारण काय अध्यक्ष महोदय? महिलांवरील अत्याचाराचे जर आपण या 1.25 वर्षामध्ये पाहिले अध्यक्ष महोदय तर शर्मेनं मान खाली घालावीशी वाटते, अशी परिस्थिती महाराष्ट्रात महिलांबद्दल अध्यक्ष महोदय. हो, बाकीच्या रोज आपण पाहतोय, रोज बलात्कार होत आहेत, रोज लहान मुलींवर लैंगिक छळ होत आहे. आणि आता सांगितलं सुधीर भाऊंनी की जो हा मुद्दा उचलेल त्याला शासनामधलेच काही लोक धमक्यांचे प्रयोग करतात. अध्यक्ष महोदय,
आणि या पद्धतीनं जर अध्यक्ष महोदय चाललं तर कोणी मुद्दे काढू नये, कोणी सरकारच्या विरोधात बोलू नये. आणि बोललं तर काय होईल माहिती आहे का? काही सूचना करा, कोणताही मुद्दा काढा, तर मग तुम्ही महाराष्ट्रद्रोही आहात, कारण महाराष्ट्राची बदनामी होते आहे. अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं असेल, हिंगणघाटला घटना घडली, त्या मुलीच्या चेहऱ्यावर तेजाब टाकण्यात आला, मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, अशा कितीतरी घटनांचं नावं घेता येतील. जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी बालिकेवर बलात्कार झाला. अध्यक्ष महोदय, त्याचं स्पेसिफिक प्रत्येकाचं सांगायला गेलं वेळ भरपूर लागेल. आपल्याजवळ रेकॉर्ड आहे आणि सगळं वर्तमानपत्र आपण रोज जर चालले तर ह्या घटना रोज घडताना आपल्याला दिसत आहेत अध्यक्ष महोदय. आणि त्यातही कहर म्हणजे अध्यक्ष महोदय की पुणे असेल, नगर असेल, पनवेल असेल, नगर नाही पुणे असेल, पनवेल, संभाजीनगर, जिथं कोरोनाच्या मुळे त्या महिलांना तिथं भरती व्हावं लागलं. लाज वाटते अध्यक्ष मोदी की त्याही ठिकाणी त्या महिला सुरक्षित नाही राहता. आरोग्याची समस्या असताना तिथेही त्या महिला सुरक्षित राहू शकल्या नाही, तिथेही त्यांच्यावर अत्याचार झाले अध्यक्ष महोदय. आणि कारण काय? आपण जशी मानसिकता आपली बनवली, जशी मानसिकता आपण प्रशासनाची, पोलीस खात्याची बनवली अध्यक्ष महोदय, त्याच प्रकारची मानसिकता खाली बनत असते. अध्यक्ष महोदय, ज्याला जसं वाटेल तसं वागण्याचा प्रयत्न चालू अध्यक्ष महोदय. कारण माहित आहे कायदा माझं काहीच करणार नाही, माझे वरते बॉस आहेत, मला वाचवतील. भीती निर्माण नाही, भीती कुठेही राहिलेली नाही अध्यक्ष महोदय. सरळ सरळ जनतेच्या मनात प्रश्न येतो, मंत्र्यांचं चाललं काय? मंत्र्यांचं जर चाललं असेल तर मग डॉक्टरांनी वाटायला लागतं की मी केलं तर बिघडते काय. मग एखाद्या पोलिसालाही वाटतं मी पण केलं तर बिघडतं काय. ही वाढ जी आहे ना अध्यक्ष महोदय, ही तुम्ही ज्या ज्या शासनामधल्या मंत्र्यांना, पदाधिकाऱ्यांना वाचवणार, तर याच पद्धतीची मानसिकता महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये, मग तो डॉक्टर असो, औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार केला डॉक्टरनी. अध्यक्ष महोदय, दुसऱ्या ठिकाणी मराठवाड्यातच एका पोलिसांनी त्या महिलेवर बलात्कार केला. तिने चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे मृत्यूच्या, आत्महत्येच्या पूर्वी. अध्यक्ष, मानसिकता का वळायला लागली हो? कारण तुम्ही नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना यांना जर वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर लोकांमध्ये मानसिकताची वाढ होण्यामध्ये कुठे वेळ लागणार नाही. आणि म्हणून एक घडते अध्यक्ष महोदय, तुम्ही बघितलं अध्यक्ष महोदय, एक मस्तवालपणा, एक माज जो आहे ना सत्तेचा, हा खालच्या लोकांपर्यंत सुद्धा हा निर्माण झालेला अध्यक्ष महोदय. काय चाललं अध्यक्ष महोदय? एका गुन्हेगाराची महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय त्याला बेल मिळते आणि जेलापासून तर पुण्यापर्यंत 250 गाड्यांचा ताफा घेऊन एक कोणीतरी मोठा नेता येतोय, मोठं दिव्य काम करून येतोय, या पद्धतीने मिरवणूक निघते. हा मस्तपणा का वाढला, माज का वाढला? तुमचा अंकुश नाहीये, तुमचा धाक राहिलेला नाहीये. त्याला जामीन, ते तर सगळं पुढे जामीनही मिळाला. का होते महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, तो वाढदिवसामध्ये, एका वाढदिवसामध्ये 100 तलवारी नाचवल्या जातात. 100 तलवारी कुठून येतात? त्या तलवारी कशी हिंमत होते? 100 तलवारी नाचून तिथं हजारो लोकांचा जमाव असतो, 100 तलवारी नाचवल्या जातात. व्हिडिओ आहेत, आपल्याला माहित आहे, नाव घेण्याची आवश्यकता नाही. अध्यक्ष होते महाराष्ट्रामध्ये गावठी पिस्तुला, ज्या देशी पिस्तुला, ह्या सर्रास वापरल्या जात आहेत, सर्रास मिळतायत. आपण पकडले काही ठिकाणी, पण मोठ्या प्रमाणाची वाढ कशासाठी? ह्या ज्या गावठी कट्टे आहेत, देशी कट्टे आहेत, ह्या तलवारी आहेत, ह्या कशासाठी लोकांपर्यंत पोहोचतात आणि कशासाठी ह्या जमा केल्या जातात महाराष्ट्रामध्ये? तुम्ही त्याच्यावर आळा घालणार आहे की नाही? आणि जर प्रत्येक माणसाला देशी कट्टा जर मिळायला लागला, तलवारांची भरमसाठ ज्याला वाटली तशी घेऊन फिरायला लागला, तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहणार आहे? अध्यक्ष महोदय, हे का घडतंय अध्यक्ष महोदय?
महिलांवर अत्याचारामध्ये आपण पाहतोय दिवसेंदिवस वाढ आपण प्रत्येक प्रकरण येतोय. कुठे आपण त्याचं ठीक आहे, काही ठिकाणी त्या वेगळी त्याच्यामध्ये असतं अध्यक्ष महोदय, पण जेव्हा तुम्ही सगळ्यांना वाचवण्याचीच मानसिकता घेतलेली आहे, तुम्ही गृहमंत्री म्हणून तुमच्यावर काही काही दबाव येऊ शकतात, असतीलही, मला माहित नाही आहेत की नाही, पण विदर्भाचे तुम्ही सुपुत्र आहे, दबाव तुम्ही झुगारून द्यायला पाहिजे. कोणी असो, कणखर नेतृत्व केलं पाहिजे. तुम्ही जर कणखर राहिले, तुमच्यावर कोणत्या कोणत्या नेत्यांचा किंवा वरिष्ठांचा दबाव नाही आला, तर 6 महिन्याच्या आतमध्ये कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रातली चांगली होऊ शकते. कारण त्या पद्धतीचे पोलीस अधिकारी सुद्धा या महाराष्ट्रात आहेत. फक्त आपला रोजचा इंटरफरन्स, रोज हस्तक्षेप, रोज त्या पोलिसांवर दबाव. का डीजी सोडून गेलो दिल्लीला? महाराष्ट्राचे कुजबूज आहे, खरं खोटं तुम्हीच जाणताय, कुजबूज आहे. बदल्या नाही ऐकलं डीजींनी, त्यांची इच्छा नव्हती, त्याबद्दल करायचं नाही, अशा कुजबूज तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये आहे. आणि म्हणून डीजींनी नाईलाज असतो की मी थांबणारच नाही, दिल्लीला चालले गेले. अध्यक्ष महोदय, विचार करा. गृहमंत्र्यांना विनंती आहे की प्रशासन चालवत असताना एसपी असतील, डीवायएसपी असतील, मोठे मोठे अधिकारी असतात, चांगले अधिकारी महाराष्ट्रात आहेत. एखाद दोन खराब निघाला किंवा एखाद दोन ठिकाणी पोलिसांचं हे झालं म्हणून पोलीस डिपार्टमेंट सगळे अधिकारी खराब आहेत, पोलीस खराब आहे असं म्हणण्याचं कारण नाही. चांगले अधिकारी आहेत, पण तू त्या बदल्यांच्या याच्यामध्ये, त्यांना पोस्टिंगच्या याच्यामध्ये जर मोठा हस्तक्षेप होत असेल, काही ठिकाणी देवाणघेवाण होत असेल, कुजबूज आहे ती होत असेल, तर तो अधिकारी, तो कर्मचारी अध्यक्ष महोदय कशा प्रकारे खाली वागणार आहे? मग ते एसपी होणार का कलेक्टर होणार आहे? कलेक्टरचा वेगळा अर्थ होऊ शकतो. वचक राहणार नाही, धाक राहणार नाही. अध्यक्ष महोदय काय घडलं? का बरं ही मानसिकता या महाराष्ट्रामध्ये वायक सवारसाल वाढायला लागली अध्यक्ष महोदय? हे बघा, पूजा सावंत या महिलेचा दुर्दैवी मृत्यू, आत्महत्या जी आहे की मृत्यू, जे तुम्ही म्हणाल, जे तुम्ही शोधाल, पूजा चव्हाण, पूजा चव्हाण, ठीक आहे ना, शब्द होतो ना, एवढं ओरडायचं काय काम? पूजा चव्हाण. अध्यक्ष महोदय, आता पूजा चव्हाण आलं तर तुम्हाला काही, पूजा चव्हाण अध्यक्ष महोदय, जो मृत्यू झाला अध्यक्ष महोदय, का प्रश्न निर्माण झाले जनतेमध्ये? का संभ्रम होतोय जनतेमध्ये? या प्रकारचं जाते अध्यक्ष महोदय की तुम्ही कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करताय, ही भावना आणि ही जनतेमध्ये निर्माण होता कामा नये. 3-4 प्रश्नात अध्यक्ष महोदय, की यवतमाळची ही पूजा चव्हाण, अरुण चव्हाण, ती मुलगी कुठं आहे? पूजा अरुण राठोड, ती मुलगी कुठं आहे? कुठं राहते? जे रात्री 4 वाजता ॲबॉर्शनची केस होती, ती मुलगी आहे कुठं महाराष्ट्रात? या परीक्षेचं उत्तर महाराष्ट्र जनतेला देणे अपेक्षित आहे. संभ्रम दूर करायचा असेल, स्वच्छ असेल सगळं, तर ती मुलगी आहे कुठं? तिचं जनतेसमोर येणे आवश्यक. अध्यक्ष महोदय, विलास असेल, अरुण असेल, हे दोघं कुठं आहेत? त्यांचे जाबजावत झाले का? ऑडिओ टेप्स जे आहेत त्याचं फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी झाली का? त्यामध्ये खरं काय, त्यामध्ये खोटं काय? अध्यक्ष, चौकशी झाली पाहिजे. कोणाला जबरदस्ती फासावर लटकवण्याचं काम नाही, पण तू या प्रश्नांचं उत्तर तुम्ही देत नाही महाराष्ट्राला, जनतेला. चौकशी होत नाहीये. चौकशी काय समजत नाही? एफआयआर झाला नाही, चौकशी चालू आहे. कशा प्रकारे चालू आहे? कोण अधिकारी ते चौकशी करते? एफआयआर नोंदवला काय? कोणत्या कलमाखाली चौकशी चालू आहे? जनतेला महाराष्ट्रात कुठेही उत्तर द्यायचं नाही, म्हणून हा संभ्रम तयार होतोय आणि तुमच्याबद्दल संशयाचं वातावरण तयार होत आहे. अध्यक्ष महोदय, तुमच्या, मी आता बोलणार नाही, नावं शक्यतो घेणार नाही, एक मोठ्या पदाधिकाऱ्यांनी, जो योगचा अध्यक्ष आहे महाराष्ट्राचा, ती मुलगी येते, सांगते, धडधड सांगते की यांनी माझ्यावर बलात्कार केला, त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत, कारवाई होत नाही. अजून एक प्रकरण महाराष्ट्रात तसं घडलं. बरं, त्या महिलेनं अर्ज वापस घेतला म्हणून त्यावर बोलणे अपेक्षित नाही, परंतु ते नैतिकतेला धरून आहे का? हा संदेश जो जनतेमध्ये जायचा तो गेलाच. असं कितीतरी अध्यक्ष महाराष्ट्रामधले सांगता येईल की जिथं जिथं घटना घडतायत आणि त्याच्या निदर्शनास जनतेमध्ये जो मेसेज जातोय, आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये बाकीच्या लोकांमध्ये सुद्धा हिंमत वाढते की आम्ही जर केलं तर आम्हाला वाचवणार आहेतच, आणि त्यांना वाचवू शकता, आम्हाला काय नाही. ही जी भावना निर्माण झाली अध्यक्ष महोदय,
ती कुठंतरी संपवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्या भूमिकेत तुम्ही यावं गृहमंत्री महोदय. एक कणखरपणा आपल्या डिपार्टमेंटमध्ये असावा. आता पालघरमध्ये अध्यक्ष महोदय, कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे ना, 2 साधूंची ठेचून दगडाने ठेचून मारून हत्या या महाराष्ट्रात होते. आता साधू म्हटलं की तो भीतीच वाटते, कारण महाराष्ट्रातले एक मंत्री, सन्माननीय मंत्री, फार की साधूंना नालायक म्हणायला लागले आता पुरे साधू वर्गाला. तर आता आपण त्यांना ते काय प्रकारचे होते त्यामुळे कदाचित हत्या झाली का? अध्यक्ष महोदय नालायक म्हणायचं आणि 2 साधूंची महाराष्ट्रामध्ये हत्या होते अध्यक्ष महोदय पालघरमध्ये. काही नाही, 4-5 दिवसानंतर जेव्हा मीडियामध्ये तेव्हा आम्ही उचलतो तेव्हा तुम्हाला जाग येते. आपण संवेदनशील आहे आणि सगळे व्हिडिओ समोर आहेत जनतेच्या. का चीड निर्माण होणार आहे जनतेमध्ये? आणि आजकाल तर महाराष्ट्रामध्ये विखे पाटील साहेब, हिंदूंच्या बद्दल जर काही बोलायचं म्हटलं की एवढा राग येतो. राम मंदिराची वर्गणी जमा आपण करतोय, लोक देत आहेत, समर्पण करतायत, त्याच्यावरही टीका. हिंदूंचं काही असलं का संपलं. बाकीच्यानी कोणी तलवार नाचवायची, कोणी काही करायचं, कोणी वाढदिवस करायचा. आता पोलिसांचा वाढदिवस झाला 3 दिवसापूर्वी कोरोनाच्या ह्याच्यामध्ये नियमामध्ये मस्त वाग, ज्याला जसं वागायचं तसं महाराष्ट्रात वागणं चालू आहे. का तर अंकुश कुठेही नाही आणि दबाव आहे सगळ्या डिपार्टमेंट मध्ये, दबाव खालच्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत दबाव की असं झालं पाहिजे, या कार्यकर्त्याला वाचवलं पाहिजे, याचा हा धंदा चालला पाहिजे, त्याचा तो धंदा चालला पाहिजे, त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. काय चाललंय का महाराष्ट्रात? वरली मटका पद्धतशीर एकदम महाराष्ट्रामध्ये एकदम छान चालू आहे. आता त्याच्यावर सांगायला म्हटलं खोलवर तर मला वाटतं गृहमंत्री महोदयांपर्यंत बऱ्याचशा गोष्टी आल्याही असतील, निश्चितपणे त्यावर कारवाई करतील. कशा पद्धतीने मुंबईमध्ये नेटवर्क वरली मटक्याचं चालू आहे, कसं ठाण्यामधून चालते, कुठे इंटरनॅशनल चालते, कुठं कुठं हप्ते जात असतील नसतील, काय होते आहे. जोरात वरली मटका चालू आहे महाराष्ट्रात. रेतीची एक नवीन ट्रेंड या महाराष्ट्रात चालू झाली आणि त्याच्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. काही धाक नाही आहे, कोणाला उडवायलाही भेट नाही, कोणत्या अधिकाऱ्याला मारायला भेट नाही. एवढं मुजोर आज रेती माफिया महाराष्ट्रात निर्माण झाले अध्यक्ष. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये घाट मुद्दामून जे रेती घाट ते ऑक्शन करू दिले नाही, कारण तिथं सत्तेमधला एखादा नेता तो घाट जो आहे तो हराशी नाही करायचा, तसाच ठेवायचा आणि मी म्हणेल तशी रेती तिथून न्यायची, मला पैसे द्यायचे. हेही धंदे महाराष्ट्रात चालू झालेले आहेत. आणि मध्ये कोणी आलं तर दादागिरी, अधिकाऱ्यांवर दादागिरी, बाकीच्यांवर दादागिरी, भांडणं. काय चाललं अध्यक्ष महाराज? आणि अशा पद्धतीनं अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये चालत असेल तर कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजले नाही तर काय वाजलेत हे समजण्यासारखं. अध्यक्ष मोरे एक असतं की तुम्ही किती प्रमाणे तुम्ही जसे वागता, ज्या प्रकारे मेसेज जातो त्याचे परिणाम काय होतात. इतका मस्तवालपणा माज हा सत्तेचा चांगला नसतो. हा माज केव्हाही उतरवता येतो आणि जनता उतरवत ते लक्षात ठेवलं पाहिजे. एक अकोल्यामध्ये अध्यक्ष महोदय अंदुरा हे गाव आहे, तिथं सरपंच वंचित बहुजन आघाडीचा झाला. काय धमक्या द्यायच्या हो त्याला की तू आमच्या पक्षात आहे, आमच्या पक्षात तू डिक्लेअर कर. आणि अध्यक्ष महोदय त्याला फसवणं म्हणजे एक तो शेतकऱ्याचा मुलगा सरपंच झाला एका पक्षाचा. अध्यक्ष महोदय त्याच्या शेताच्या बाजूला काढवीट आणून टाकलं, काय ते म्हणे शॉक लागून मेलं, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. त्याचं जे तार कंपनी त्याचं कुठेही शॉकचा काही विषय नाही आहे. दुरून विषय तुमचा आहे का विषय त्याच्याशी काही? तुमचा नाही, तुमचा विषय आहे का हा? तुमचा विषय हा? तुमचा विषय हा अध्यक्ष, यांचा विषय हा, यांचा विषय हा. यांना का लागलं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय यांचा का प्रॉब्लेम आहे? तुमचा काही संबंध नाही. तुमचं अध्यक्ष मध्ये उत्तर कोण देणार अध्यक्ष महोदय? याचं उत्तर कोण देणार अध्यक्ष महोदय? याचं उत्तर कोण देणार अध्यक्ष महोदय? याचं उत्तर कोण देणार अध्यक्ष महोदय? मग काय यांना का लागलं अध्यक्ष महोदय? यांचा काही संबंध आहे का? एक मिनिट, नसेल संबंध ना अध्यक्ष महोदय. हरकत आहे का आपली? एक मिनिट. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो आंदोलनाच्या संदर्भातला विषय मांडला तो मतदारसंघ माझा येते आणि याच्याहून त्यांचे विषय मांडत असताना
याच्यावर असं लक्षात येते की कशा पद्धतीनं सभागृहाची दिशाभूल करणं, कशा पद्धतीनं सभागृहामध्ये चुकीचे विषय मांडणं. आंदुऱ्यामध्ये ज्या सरपंचाच्या बाबतीत त्यांनी विषय मांडला, अक्षरशः त्या सरपंचाचा व्यवसाय आणि धंदा आहे. हरणाचा त्यानं हरण पकडणे असा धंदा आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि सभागृहामध्ये सांगतात की त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला, त्याला चुकीचे आम्ही दिले. अक्षरशः हे चुकीचे सभागृहामध्ये मांडतात अध्यक्ष महोदय. सदस्य, हा विषय सभागृहामध्ये उत्तरात पटलावून काढून मांडतील. टाकण्यात यावा अध्यक्ष महोदय. सदस्यांना विनंती करतो, आपण आदरणीय सन्माननीय सदस्य बोलत असताना जेव्हा सन्माननीय आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत सत्यता सांगतात तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. ज्यांना संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असेल पण ते आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत सांगतात, ते तर ऐकून घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय. ओके ओके बोल. एक चांगला निर्णय तुमच्याकडून अपेक्षित आहे. निर्णय काय अपेक्षित आहे? ही चर्चा सुरू आहे, त्याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायचं. त्या मंत्री महोदयाच्या उत्तरामध्ये प्रश्न चुकीचा असेल तर तो अपेक्षित आहे, त्याला अडचण नाही. हरकतीचा याच्यात मुद्दा काय, हा महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. यासाठी अपेक्षित आहे की असं उठून प्रत्येक जणांनी त्या मुद्द्याचं उत्तर द्यायचं तर अध्यक्ष महाराज मग सभागृहामध्ये आपण काहीच कामकाज करू शकणार नाही. सत्य असत्य काय आहे अध्यक्ष महाराज असं अनेकदा होतं की ईडीची चौकशी लागली, अनेकांची फाटून जाते. अध्यक्ष महाराज ते सांगतात आता प्रत्येक आरोपी मी निर्दोष आहे असं सांगेल, ठीक आहे, खरं खोटं पोलीस ठरवेल, पण हा हरकतीचा मुद्दा आहे का एवढं तर सांगा. याच्यावर तर अध्यक्षांनी सांगावं, अन्यथा प्रत्येक जण हरकतीचा मुद्दा आणि आपण हरकतीचा मुद्दा म्हणलं तेव्हा होत नाही. आदरणीय सुधीर भाऊ, हरकतीचा मुद्दा आपण ऐकून घेतला, बरोबर आहे. आता त्याचं उत्तर त्यांच्या मंत्री महोदयांच्या उत्तरात ते उत्तर देतील. अध्यक्ष महाराज की हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अध्यक्ष महाराज असं सांगतात की हा हरकतीचा मुद्दा होतो किंवा होत नाही. आपल्याकडून अपेक्षा काय आहे की आपण महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार त्यांनी सन्माननीय सदस्यांनी म्हटलं माझा हा हरकतीचा मुद्दा आहे, तो होतो की होत नाही एवढं सांगा. तुम्ही होतो म्हटलं, समजा होतो म्हटलं तर पुढच्या उद्यापासून मला एक नवीन आयुष सापडेल. चालेल. डॉक्टर सुधीर भाऊ, हरकतीचा मुद्दा आपण मगाशी मान्य केला त्यांचा. त्यांनी हरकत मांडली. ऐका एक मिनिट ऐका. आपण ऐकल्याच्या नंतर मी सांगितलं की मंत्री महोदय त्यांच्या उत्तरात त्याचं उत्तर देतील. आपण थोडं समजून घेऊ. त्यांच्या विधानसभेच्या क्षेत्रातला कदाचित तो विषय असल्यामुळं हरकत घेतली असेल. अध्यक्ष महोदय, संजय हा मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय त्यांनी तो मांडला त्यांचा. मी बघायला सांगितलं विधानसभेला त्यांना जास्ती माहिती आहे ना, तिथं आपण जनरली त्यांच्या विधानसभेतला प्रश्न आहे, त्यांनी वस्तुस्थिती सांगितली त्या ठिकाणी, चुकीची माहिती रेकॉर्डला येऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं. ठीक आहे. डॉक्टर जी, अरे यार तुम थोडा जाओ ना उधर. अध्यक्ष महोदय, ही प्रथा, छान प्रथा तुम्ही प्रस्तावित केलेली अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राच्या विधानसभेत. आता गृहमंत्री महोदयाने काही उत्तर दिलं तर आमची हरकत राहणार अध्यक्ष महोदय. कारण मग गृहमंत्र्यांना सगळंच माहिती आहे, त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे, मग प्रत्येक प्रश्न उत्तर त्यांनीच द्यायला पाहिजे होतं. अशी जर पद्धत आपण या विधानसभाच्या सभागृहात जर लावली, मग माझ्या मतदारसंघातलं किंवा माझ्या रिजन मधलं मी म्हणेन, किंवा मला असं वाटलं की महाराष्ट्रातलं कोणताही तुम्ही मुद्दा मांडला तर आम्ही हरकत घेऊ शकतो, कारण आमची पण माहिती आहे, आम्ही म्हणून ते सत्य मानावं लागेल. काय पद्धत लावली. आणि गृहमंत्री महोदयांनी प्रोटेक्ट करावं अशा विषयामध्ये आणि विधानसभेचे नियम, प्रथा, परंपरा सगळ्या धुडीस मिळवा अध्यक्ष योग्य नाही. अशा पद्धतीने सभागृह नाही. ते आमचे मित्र आहेत, ते नवीन आहेत, ते मित्र आहेत आमचे, त्यांचा कदाचित उत्साहामध्ये तुमचा काही संबंध त्या प्रकरणाशी नाही आहे, पण तू आता प्रत्येक जणांना म्हणायला लागले हे माझ्या विधानसभेतला आहे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. ठरवणार कोण? हे सभागृह ठरवणार ना, की प्रत्येकानं उत्तर द्यायचं, हे चालू ठेवायचं आपल्याला सभागृहात.
आयुध आहेत तुमच्याजवळ, तुमचे गृहमंत्री आहेत, तुम्ही जाऊन सांगायला पाहिजे की साहेब असं नाही, हे असं आहे काहीतरी अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही तर अशा पद्धतीने नाही उत्तर द्यायला पाहिजे अध्यक्ष, तुम्ही त्याच्यावर रूल द्यायला पाहिजे, रुलिंग करायला पाहिजे अध्यक्ष महोदय. असं थोडी कामकाज चालणार आहे. एक मिनिट डॉक्टरजी, की ज्या वेळेला त्यांच्या आपण हरकत ऐकून घेतली की त्यांच्या मतदारसंघातला विषय त्यांनी सांगितला, तो त्याचं विश्लेषण मंत्री महोदयानं करावं असं मी सांगितलेलं आहे. ही ऑब्जेक्शन नाही, त्यांनी बोलावं, तुम्ही संधी दिली, त्यांनी काय मत मांडवलं, माझं ऑब्जेक्शन त्याच्यावर नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावर काय प्रेसिडेंट दिला, रूल दिलाय, काय त्याच्यावर तुम्ही हे दिलंय, त्याच्यावर माझं म्हणणं आहे. त्यांनी मांडलं त्यांचा विषय. पण अध्यक्ष महोदय, ठीक आहे अध्यक्ष महोदय, किती अन्याय करणार आहे महाराष्ट्रामध्ये, कशा प्रकारे फिरवणार. आणि महाराष्ट्रामध्ये हरिण काय काय हरिण मारण्याचा धंदा आहे महाराष्ट्रात आहे. गृहमंत्री महोदय, हरिण मारण्याचे धंदे आहेत त्या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या निदर्शनास आलेले आहेत, अशा टोळ्या आहेत, एखादा पकडला. अध्यक्ष महोदय, राजकारणाच्या पलीकडे पण विचार करावा अध्यक्ष महोदय. प्रत्येक गोष्टी हो, एक सरपंच, आता काल त्या सांगलीमध्ये जो कोणी असेल, भाजप राष्ट्रवादीच्या दोघांचे भांडण झाले, एखादा मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय, या पद्धतीपर्यंत मानसिकता जावी अध्यक्ष महोदय. ही त्या त्या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचाचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय मारामारीमध्ये. ही संस्कृती आपल्याला महाराष्ट्रात करायची आहे का अध्यक्ष महोदय, तयार करायची आहे. ही वाढ कशी होते आहे, काही दिवसांत बंगाल करायचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून माझं एकच विनंती आहे कायदा संस्था अध्यक्ष महोदय, की गृहमंत्री महोदयांनी आता जे काय दबाव असतील नसतील मी मानत नाही, पण तो एक तुमच्याबद्दल जाते आहे महाराष्ट्रात, तो दबाव झुकारा. आणि पोलीस अधिकारी एखादा चुकत असेल, पण खूप चांगल्या प्रकारची पोलीस अधिकाऱ्यांची सिस्टीम आहे. आणि जर आपला हस्तक्षेप जो आहे ना, जो आता या बोलण्यातून दिसतोय, तो हस्तक्षेप जर कमी झाला अध्यक्ष महोदय, तर निश्चितपणे महाराष्ट्रातले एकाच मुद्द्यावर नितीनजी, गृहमंत्री महोदय, नाही पण असं आणि कोरोना होईल ना, असं नाही ना, आपले नियम आहेत विधानसभेतले, नियम आहेत ना आपल्या विधानसभेत, एक सीट ओढून बसायचं अध्यक्ष महोदय. नाही ते त्यांची चूक आहे, पण अशी तुम्ही गृहमंत्री म्हणून तर चूक नका करू. गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था नियम सगळे पाळायचे असतात. आणि आमचे मुख्यमंत्री तर रोज सांगतात हो की कायदा पाळा, कोरोना मी जबाबदार, माझं कुटुंब माझी जबाबदारी. आणि अध्यक्ष मध्ये पाळायची कोणी, हा व्हेरी गुड, पाळायची आम्ही, हेच बरोबर आहे, कारण आम्ही सन्मान करतो आमच्या मुख्यमंत्र्यांचा, म्हणून आम्ही पाळतो. जेव्हा त्यांनी आदेश काढले आंदोलन धार्मिक राजकीय तिकडे कार्यक्रम होणार नाहीत, दुसऱ्या दिवशी आमचं आंदोलन आम्ही स्थगित केलं. आणि काय पाहतोय अध्यक्ष महोदय, एकीकडे मुख्यमंत्री महोदयाचा ऐकते कोण्या महाराष्ट्रात, तर विरोधी पक्ष. आणि त्यांचे उपदेश कोणासाठी, तर विरोधी पक्षासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी. परंतु सत्तारूढ पक्षातल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना ते लागू नाहीत. वाढदिवस होतात मोठ्या प्रमाणात, शिवजयंतीला आदेश काढला अध्यक्ष महोदय या कोरोनाच्या संबंधित, की 10 पेक्षा जास्त नको, 25 पेक्षा जास्त नको. गृहमंत्री महोदय, तुम्ही गुन्हा दाखल केला, तुमचा आमदार ऐकते का हो, तुमचं मुख्यमंत्र्यांचं झाला ना गुन्हा दाखल, केली मोठी शिवजयंती. आणि आम्ही असं बोलून चालतंय का अध्यक्ष महोदय? मला बोलून का उभं राहून चांगलं बोलता येतं अध्यक्ष महोदय? कोण ऐकतो कोण हो महाराष्ट्रामध्ये? मुख्यमंत्री महोदयाचं कोण ऐकतंय महाराष्ट्रात? किती उदाहरण सांगायचे. कोरोना आहे, आदेश निघाले प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा, अजय मेहता ते सुधीर भाऊ तिथं सल्लागार होते, अजय मेहता असतील, त्यामुळे त्यांचं जास्त ऐकलं जात असेल तो वेगळा विषय आहे. पण तो मुख्यमंत्र्यांचा खाली कोण ऐकते हा विषय महत्वाचा आहे. प्रदेश अध्यक्षाचा काँग्रेसच्या मोठा सत्कार सोहळा झाला, चार्ज हँडओव्हरचा. कोरोना नाही, कोरोना तिथं कोरोना नाही, हजारो लोक, काही कोरोना नाही आम्हाला आहे का तिथं? आता पोरा दिवशी तर तुम्हीच सांगितलं मोठ्या प्रमाणात क्राऊड झाली, कोरोना नाही.
काँग्रेसचं त्या दिवशी सायकलचं मोठं एक आंदोलन झालं, सगळेच्या सगळे 100-200 जण आले. तिथं कोरोना नाही, तिथं आंदोलनावर बंदी नाही, त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही, त्यांना सगळी परमिशन. अध्यक्ष महोदय, आझाद मैदानावर मोर्चा, ते सगळे हे करतील ते सगळ्यांना परमिशन. विरोधी पक्षाने, सर्वसामान्य जनतेनं बिलकुलही काही करायचं नाही. कोरोना आहे, आम्ही पाळतोय, आम्ही नियम तुमचे पाळतोय. मास्क मी कधीच काढला नाही आतापर्यंत. उद्धवजींनी सांगितलं मास्क ठेवायचा, वासच मला वाटतं काल नितीनजी भेटले होते ना, मास्क स्वतः लावलेला माझा. मी बिलकुल नियम पाळणारा माणूस आहे, कारण मुख्यमंत्री महोदयाचा आदर केलाच पाहिजे. पण दुसरीकडे काय चालू आहे अध्यक्ष महोदय? कोरोनाच्या आडमध्ये आंदोलन करायचे नाही, तुम्ही करायचे, तुमच्या सगळ्यांनी केलेच चालतात. अहो काल प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये काळीमा फासणारी घटना घडली अध्यक्ष. तुम्ही दिल्लीचे उदाहरण देता, दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांसाठी खिडे लावले. काय ते यमक मला जमत नाही थोडं. खिडे आणि पळे म्हणजे काय ते? चीन पळे, चीनच्या समोर पळे आणि इकडे खिडे. आणि तुमचं काय चाललंय महाराष्ट्रात? अहो त्या दिल्लीमध्ये शेतकरी बसलेल्या, तुम्ही खिड्यांवर बोलता, वीज कापली म्हणता, पाणी कापली म्हणता, हे म्हणता. 26 जानेवारीला तिथं काय काय झालं माहिती आहे, सगळं माहिती आहे. तरी संवेदनशील एकाही पोलिसांना कोणावर अत्याचार केला नाही, पोलिसांना मारल्या गेलं, पोलिसांना त्या खाईमध्ये फेकल्या गेलं, तरीही कुठं फायरिंग नाही, लाठीचार्ज नाही, कुठं नाही. ही संवेदनशीलता तिथं आहे. आणि इथं काय झालेलं आहे? परवाच्या 2 दिवसापूर्वी रात्री त्या आझाद मैदानामध्ये काय झालं अध्यक्ष महोदय? एका मंत्र्यांकडे 10 दिवस तुम्ही दखल घेत नाही, त्याच्यावर निर्णय करत नाही, आणि 10 दिवसांतर मंत्र्यांना भेटायला जातात, त्यांना कोठडी अंदर टाकून दिलं रात्री. आणि त्या आझाद मैदानात हो तिथं 400-500 आमच्या मुली होत्या, हजारो मुलं होते. हे भविष्य आहे महाराष्ट्राचं. काय केलं तिथं? पहिले तर ब्लॅकआउट केला. तुम्ही दिल्लीचं म्हणताय ना, ब्लॅकआउट केला तिथं, पहिला अंधार केला, पोलीस फौजफाटा लावला, एक एकाला उचलून नेलं. आणि त्याहीपेक्षा कहर हा की त्या आझाद मैदान जिथं त्या मुली चालल्या बिचारा रस्त्यानं, व्हिडिओ आहेत सगळीकडे, व्हायरल होत आहेत, आमच्या जोडी आहेत, तुमच्या जोडी पोहोचले असतील, पोहोचण्याचं पोहोचू. लोकल मध्ये बसवला, जो दिसेल त्या मुलीला ह्या लोकल मध्ये बस, ते तिकडे बस. काय चाललंय? त्या बिचाऱ्या विदर्भातल्या मुली, मराठवाड्यातल्या मुली, पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली, कमीत कमी तेवढं सौजन्य, तेवढी संवेदनशीलता महाराष्ट्रात आहे की नाही? त्या रात्रभर कुठं जातील, कुठं राहतील, त्यांच्यासोबत काही झालं तर काही नाही. त्या मुली रात्रभर फिरत राहिल्या, लोकल मध्ये बसवल्या, काही वापस आल्या बिचाऱ्या, काही रस्त्याच्या कडेला बसलेल्या होत्या. ते मुलं कुठं बसलेल्या, पोलीस जिथं तिथं, कोणी त्या भिंतीच्या मागे बसलेला, जिथं जागा फिरून रात्रभर त्यांनी काढली अध्यक्ष महोदय. लाज वाटावी अशी. आणि दुसरीकडे देताना दिल्लीचं उदाहरण, दिल्लीचं देताना उदाहरण तुम्ही, हे काय चाललंय महाराष्ट्रात? तिथं एक लाठीचार्ज नाही झाला, एक काठी नाही, संवेदनशील सरकार आहे. आणि इथं काय? अंधारामध्ये लाठीचार्ज, मुलींना हुसकावून लावणे, त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं, त्यांच्यासोबत काही झालं असतं तर. अध्यक्ष महोदय, हे आपली महाराष्ट्र अध्यक्ष महोदय, आणि कायदा सुव्यवस्थेत हा अध्यक्ष महोदय. आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांना आझाद मैदानात बसण्यासाठी अजूनही जागा नाही. तुम्ही ठरवलं का अध्यक्ष महोदय? उमेदचे कर्मचारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल, आंदोलन केलं तर. अध्यक्ष महोदय शिक्षक विना शिक्षक अध्यक्ष महोदय गुन्हे दाखल, पकडून न्यायचं, आंदोलन करता येणार. आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी, तुमच्या नेत्यांनी, तुमच्या पक्षांनी आंदोलन करायचे. आता सांगतो, परवाच दिवशी 8 तारखेला अध्यक्ष म्हणून बुलढाण्यामध्ये आंदोलन घोषित झालेलं आहे. काय करणार आहे तुम्ही? काँग्रेस पक्षाचं जिल्ह्याचं आंदोलन 8 मार्चला बुलढाणा येथे होणार आहे. परमिशन देणार आहे? ते आंदोलन होऊ देणार आहे? काय करणार आहे? म्हणजे तुम्ही केलं तो कायदा, हम करे सो कायदा. आम्ही आंदोलनही करू, आम्ही मोर्चेही काढू, आम्ही वाढदिवस घेऊ. विरोधी पक्षाने सर्वसामान्य जनतेने आंदोलन करू नये, धार्मिक कार्यक्रम करू नये, राजकीय कार्यक्रम त्याच्यावर बंदी आहे, आम्ही पाळायचं. हा मस्तवालपणा तुमच्याकडून चालू ठेवायचा. मंदिरात म्हणे कोरोना होतोय, मंदिरामध्ये उघडल्यानं काय बाबा म्हणे, ते आले की तर मंदिर उघडा, मंदिर उघडा, मंदिर उघडा, उघडलं मंदिर, झाला कोरोना. मंदिरात स्टॅटिस्टिक द्या इकडे, मी स्टॅटिस्टिक मांडणार नाही, पण तुमच्याकडून अपेक्षित आहे कोणत्या मंदिरातून, सिद्धिविनायक मंदिरातून किती कोरोना झाला, पंढरपूरच्या मंदिरातून किती जणांना कोरोना झाला तिथले रिपोर्ट, शिर्डीच्या मंदिरातून किती जणांना कोरोना झाला, शेगावच्या मंदिरातून किती जणांना कोरोना झाला, आणि इथं कोरोना होतो असं यांचं म्हणणं.
आणि वरळीच्या पब मध्ये हजारो मुलं आणि मुली रात्री 2-2 पर्यंत 3-3, 4 धिंगाणा करतात. तिथं कोरोना नाही. नाईट लाईफ आहे ते, तिथं थोडी कोरोना होतो. श्रद्धेला गेलं तर कोरोना होतो, धिंगाणा करायला गेलं तर कोरोना होत नाही. बहुतेक कोरोनानी बी त्यांचे काय स्टेन काय बदलत असतात ना, ते रूप बदलतात. तसा रूप बदललेला आहे की तुम्ही याच्यात करा, तिकडे नाही होणार. डान्स बार मध्ये तिथं कोरोना होणार नाही, चालू जायचे. दारूच्या दुकानात तिथं कोरोना होणार नाही. कोरोना होतो फक्त मंदिर शिवजयंती, त्या दिवशी कोरोना होणार. तरी आम्ही पाडतो. पण तुम्ही पाडता का अध्यक्ष महोदय? नाही पाडत. आणि कोरोनाच्या का अध्यक्ष महोदय? मी माननीय सन्माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, मी त्या दिवशी भाषण ऐकलं. अध्यक्ष महोदय, कोरोनावर जर कोणी बोललं की एवढा राग येतो. का राग येतो? म्हणजे आम्ही केलं ते चांगलं म्हणा, जे चाललंय ते अतिउत्तम काम केलं असं म्हणा, नाही तर मग तुम्ही महाराष्ट्रद्रोही होणार. एकीकडे म्हणायचं की आम्ही देशाबद्दल काही बोललो की आम्हाला देशद्रोही ठरवतात, आणि महाराष्ट्रात आम्ही काही बोललो, काही विषय टाकला, जनतेच्या समस्या मांडल्या, भ्रष्टाचार एखादं मांडलं की तो होतो इथं बघा, हे महाराष्ट्रद्रोही आहेत. काय चाललंय? अध्यक्ष महोदय, कोरोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय सुरुवात झाली, अतिशय गंभीर परिस्थिती. सुरुवातीला माहिती आहे सुविधा कमी असतात, सगळ्या आपण वाढवत नेलो अध्यक्ष महोदय. पण असे प्रसंग, अशी तुमची प्रशासनाची मानसिकता, वरतून तुमचे निर्देश असतील अध्यक्ष महोदय, की त्या पिरियड मध्ये तुम्हाला राजकारण करायचं होतं. अध्यक्षमध्ये मी माझ्या मतदारसंघातलं सांगतो, अध्यक्षमध्ये माझ्या जिल्ह्यातलं सांगतो. सुरुवातीला मला सांगण्यासाठी अभिमान वाटत नाही किंवा सांगावं असंही वाटत नाही, तो माझा स्वभाव नाही. पण तू प्रशासनाला आणि शासनाला मदत करण्याची भूमिका पहिल्या दिवशीपासून आम्ही घेतली होती. कारण आम्हालाही समजतं, आम्ही संवेदनशील, आम्हाला माणुसकी आहे. 3 महिन्याचा पगार 3 तालुक्याला कोरोना लागतावर 4थ्याच दिवशी मी दिला, प्रशासनाला दिला, तहसीलदारांकडे, की ज्याही आता आपल्याजवळ सुविधा नाही आहेत, वेळेवर पीपी किट कुठून येणार आहे. आणि त्यांना अत्यावश्यक होती की तिथं शेगावमध्ये पेशंट निघाले, पाटकरी 500 पीपी किट आणून दिल्या. ठीक आहे, शासनाकडून देतील, कारण तेव्हा सुविधा नव्हत्या. पण माहित आहे तुमचे मस्तवाल अधिकारी, त्यावेळेचे कलेक्टर, नाव घेणार नाही, त्या तत्कालीन कलेक्टर, त्यांनी काय आदेश दिले तहसीलदारांना की हे तुम्ही आमदाराकडून प्रत्येक तालुक्याला निधी घेतलाच कसा, यापुढे याद राखा, कोणत्या आमदाराला बोलायचं नाही कोरोनाच्या मीटिंग मध्ये, आणि त्यांच्याकडून 1 रुपया घ्यायचा नाही. मेले तरी चालतात, कोणाला पीपी किट नाही मिळाले चालते. हो, आम्ही लोकप्रतिनिधी आहे, संवेदना आहे. आमच्या मतदारसंघामधला एखाद्या तिथं प्रॉब्लेम येत असेल तर तिला आम्ही मदत करू नये, त्याच्यात राजकारण. आणि मग तुम्ही काय दिवे लावले समोर? तुम्ही काय दिवे लावले पुढे? काय दिवे लावले? मग त्या आपल्या महिला आहेत, त्यामुळे कसं आहे की मग एक म्हटलं की महिलांचं, आता महिलांना किती, आता एक महिला लोकप्रतिनिधी बी असतात, महिला अधिकारी बी असतात, जेंट्स अधिकारी बी असतात, लोकप्रतिनिधी. पण महिला म्हटलं की थोडं सेन्सिटिव्ह विषय होतो, बरं नाही वाटत. त्यामुळे वाटतं आदरा नाही घेतलं तरी बरं नाही वाटत. चला, आणि मग तुम्ही काय दिवे लावले कोरोनामध्ये? अध्यक्ष महोदय, कोरोनाचे बघा अध्यक्ष महोदय, कोरोना वाढत गेला महाराष्ट्रामध्ये. एकीकडे आपण म्हणतो किती टीका करायची हो, फक्त राजकीय भाषण टीका करायची, की आम्ही इकडे थाली दिली भरलेली आणि यांनी खाली थाली दिली, आम्ही भरलेली थाली दिली. काय साध्य केलं महाराष्ट्रात हे भाषण करून? काय भाषणामध्ये आपण मुद्दा काय साध्य केलं महाराष्ट्रात? काय जनतेला संदेश दिला अध्यक्ष महोदय तुम्ही? काय दिला? हो, थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या या महाराष्ट्रामध्ये, तर त्या कोविड योद्ध्यांसाठी वाजवल्या. आणि आपणही सन्माननीय नेत्यांनी, सत्तारूढ पक्षातल्या नेत्यांनी वाजवल्या. त्याच्यामुळे कोरोना जाणार नव्हता हे एखाद्या शेबळ्या मुलाला सुद्धा समजते. घंटाही तुम्ही वाजवला, दिवेही लावले, पण त्याच्यामुळे कोरोना जाणार नाही शेंबळ्या मुलालाही समजते. पण त्याच्या मागची एक भावना असते, अरे आम्ही मुख्यमंत्री म्हणून आदेश दिला, आम्ही पाळत नाही, पाळले नाही, आम्ही मास्क वापरत नाही रोज, तुम्ही पाळता, आम्ही पाळतो. पण पंतप्रधानांनी सांगितलं ना, बरं तेव्हा पाळलं, आणि नंतर सुरू झालं राजकारण की टाळ्या आणि थाळ्या, हे आणि ते, त्यानंतर राजकारण. असं काय करताय? अहो, त्याच्यामध्ये जनभावना आली, कोविड योद्ध्यांचा सन्मान होता, आपली एकत्रित मानसिकता असावी, आपण एकत्रितपणे या संकटाला समोर भावना होती, ही उत्पन्न करण्याची भावना होती अध्यक्ष महोदय, त्याची मजाक करायची. आणि मग शिवभोजन थाळीचं काय केलं तुम्ही? थाळी भरलेली दिली ना, शिवभोजन थाळी त्या कोरोनामध्ये 5 रुपये घेतले.
पहिले 10 होते, मग कोरोनामध्ये नाही आम्ही 5 रुपये. मग त्या गरिबांना 5 रुपये का घेतलेत? नाही का घेतलेत? ते ठीक आहे, आपण समजू एखादा भिकारी असेल बिचारा, ज्यांना राहण्याचं हे नाही, केलं चांगलं आहे, त्या लोकांसाठी केलंच पाहिजे. कोरोनाच्या काळात केलं असेल, लॉकडाऊन मध्ये कोणीही समजा ठीक आहे, तरी पण एखादी भिकारी फिरत असतात बिचारे, त्यांना कुठे नाही, कोणाला घराचा आश्रय नाही, त्या लोकांसाठी केलं पाहिजे. आणि शिवभोजन थाळी हे वाईट नाही आहे, चांगलंच आहे. पण त्यावेळेस तुम्हाला 5 रुपये घेण्याची गरज का वाटली? का वाटली गरज 5 रुपये घेण्याची? आणि काय शिवभोजन थाळी अध्यक्ष मध्ये माझं म्हणणं आहे, शिवभोजन थाळी राबवली अध्यक्ष, त्याचं काय क्रेडिट घ्यायचं? जसं महाराष्ट्रामध्ये या देशामधला सर्वात यशस्वी महाराष्ट्र राज्य, की ज्या महाराष्ट्र राज्याने पुऱ्या गोरगरिबांना त्या पिरियड मध्ये खूप मोठी मदत केली, हे भाषण आहे काय? ते शिवभोजन थाळी. शिवभोजन थाळी अहो, ते तर फक्त कमाईचा धंदा आहे. द्या ना, त्या बचत गटांना द्या ना. मुख्यमंत्री मोदींनी कबूल केलेला आहे, मला आनंद झाला. आणि मुख्यमंत्री वागतील तसं 100% शब्दाला जागणारे आहेत. हो, एका महिन्यात काढणार आता, एका महिन्यात महिला बचत गटाला देणार आता थाली सगळ्या द्यायला पाहिजे. महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे. हे का आपल्याला पोचण्यासाठी आहे? शासनाचा पैसा आहे ना, योग्य ठिकाणी गेला पाहिजे. प्रत्येक तालुक्यातल्या महिला गट सक्षम होतील त्यामुळे. पण त्याला किती गाजावाजा काय केलं बाकी पॅकेजेस मध्ये? आता मी हे महाराष्ट्राच्या विधानसभेतलं भाषण असल्यामुळे मला चांगलं वाटत नाही पंजाबमध्ये जाणं, दिल्लीत जाणं, कर्नाटक जाणं, गुजरात जाणं, असं फिरून येणं मला चांगलं वाटत नाही. तरी पण एखाद्या वेळेस द्यावं लागतात, की बाकीचे मी नाव घेणार नाही, कोणत्या प्रदेशात फिरायला जाणार नाही. परंतु अध्यक्ष महोदय, तुम्ही बघा, कोरोनाच्या काळामध्ये जे गोरगरिबाच्या हाल अपेक्षा, जे लॉकडाऊन मध्ये आतमध्ये होते, जे कुचंबना होते, ज्यांचे रोजगार नव्हते, ऑटोवाल्यांचे रोजगार नाही, पानपट्टीवाल्यांचे रोजगार नाही, 12 बलुतेदार रोजगार नाही, शेतमजुरांना काम नाही. अध्यक्ष, हा वर्ग जो आहे ना, छोटा वर्ग, तुम्ही काळा जरा अभ्यास करा बाकीच्या स्टेटचा. कोणत्या स्टेटनं काय काय, स्टेटच्या खात्यामधून ना स्वतः त्या शासनानं, राज्य शासनानं काय काय मदत त्या गोरगरिबांनी केली, काळा जरा. मी त्या राज्यांचं नाव घेणार नाही, कारण मला महाराष्ट्राच्या बाहेर जाणे नाही विधानसभेच्या, मला इथंच भाषण करणे आहे, मी महाराष्ट्राच्या विषयावर बोलणार आहे. पण तुम्ही कंपॅरिझन काढा, तुम्ही कंपॅरिझन काढा, कुठं कुठं काय काय मदत केली. कुठं 50% वीज बिल माफी दिली, सवलत दिली, गरिबांना पैसा दिला, ऑटो चालकांना दिला, 12 बलुतेदारांना दिला, वेग प्रकारच्या योजना आणि त्यांना फॅसिलिटी देऊन त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये त्याला जगवण्याचं काम त्या त्या राज्यात. आपण काय दिलं? शिवभोजन थाळी, त्याचं कौतुक. दुसरं काय दिलं? काय 12 बलुतेदाराला 1 रुपया दिला तुम्ही? हो, त्यांचं पोटावरचं काम, याच्या हातावरचं काम असते त्यांचं. 12 बलुतेदार छोटे 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 असतात व्यवसाय. 1 रुपया फेकून मारला तुम्ही, की बाबा यांचं 4 महिने झाले, 5 महिने झाले व्यवसाय, रोजगार बंद आहे, यांना कमीत कमी 5,000 रुपये महिना, 2,000 रुपये महिना या गोरगरिबांना. काय प्रॉब्लेम होता? इकडे तिकडे त्या कोरोनाच्या भ्रष्टाचार केल्यापेक्षा मी म्हणणार नाही. आणि असं म्हटलं की झाला महाराष्ट्रद्रोही, कारण भ्रष्टाचार कोरोनामध्ये झाला असं बोलतोय, महाराष्ट्रात अपमान होतोय, महाराष्ट्रद्रोही. मी म्हणत नाही, पण जिथं जिथं घटना भ्रष्टाचाराच्या घडल्या असतील, पूर्ण ठिकाणी मी म्हणणार नाही, काही अधिकारी असतील, काही नेते असतील, 1-2 ठिकाणी, 2-4, 5 ठिकाणी घटना घडल्या असतील, तिथं त्या संगनमतानं झाल्या असतील, लाजिरवाणी गोष्ट आहे, तरी पण काही ठिकाणी झाल्या असतील. आणि ते जर कोणी मांडलं अध्यक्ष, मग महाराष्ट्रद्रोही होईल. पीएम केअर, सीएम केअर, पीएम केअरले दिलं महाराष्ट्रद्रोही. काय काय पद्धत लावली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या? म्हणजे पीएम काय त्या पाकिस्तानची आहे? तो पैसा काय पाकिस्तानमध्ये खर्च होणार आहे? आणि आता तुम्हाला सांगतो ना, पीएम केअरचा महाराष्ट्राला सगळ्यात जास्त वाटा जो आहे ना, तो पीएम केअर मधून महाराष्ट्राला मला व्हेंटिलेटर मध्ये असेल, कोणत्याही गोष्टीमध्ये जरा चेक करा. आणि काय म्हणत पीएम केअरला हे दे, हे महाराष्ट्रद्रोही, हे पीएम केअरला त्याला, सीएम केअरला त्यांनी काळा जरा रेकॉर्ड, काळा रेकॉर्ड. सीएम केअर मध्ये कोणाकोणाचे पैसे जमा झाले, त्या डॉक्टर संजय कुटेचं नाव आहे, असं समजायचं कारण नाही. त्यामुळे पण आता एक ट्रेंड सेट झालेला महाराष्ट्रद्रोही. काय बोललं की महाराष्ट्रद्रोही, मला टेप बंद केलं पाहिजे आपण. आणि कोरोनाच्या काळामध्ये 1 रुपयाची मदत त्या गोरगरिबांना करू शकले नाही. पण किती कौतुक करायचं अध्यक्षमध्ये. काय आज परिस्थिती काय कोरोनाची अध्यक्षमध्ये महाराष्ट्रामध्ये? अध्यक्ष महोदय, देशामध्ये ऐकून मृत्यू किती झाले त्या दिवशी देवेंद्रजींनी सांगितलं, 1,57,157.
महाराष्ट्रातील मृत्यू 52,184. काय प्रमाण आहे? 32% महाराष्ट्रात मृत्यू झाले. 32%. 32%. देशातले 32% महाराष्ट्रात मृत्यू. देशात एकूण रुग्ण किती? 1,09,54,000 वगैरे. महाराष्ट्रात 21,000. म्हणजे जवळपास 40% जर आपण केलं 1997 तर 40% आपली वाढ होते आहे. सक्रिय रुग्ण 1,68,000. महाराष्ट्रात सक्रिय 77,000. म्हणजे 46,000 या महाराष्ट्रात सक्रिय रुग्ण आहेत. शाबासकी घ्यायची, काही प्रॉब्लेम नाही आहे. का वाढतोय कोरोना? मंदिरांमुळे, आपलं व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे. आज डॉक्टरांची काय व्यवस्था? अध्यक्ष महोदय, आता 1 वर्ष होऊन गेलं कोरोनाला, तरी अजूनही 40 ते 50% डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. कोविड सेंटरला मरमर करावं लागतं. 10 वेळेस CS आणि DHC बोलावं लागते की एक डॉक्टर पाठवा त्या कोविड सेंटरला. नितीनराव, तुमची काय परिस्थिती सगळीकडची? हो, एक नर्स साठी रस्ते 40% संग्रामपूर एकच कोविड सेंटर सुरू केलं. 50% जागाच रिकाम्या, तिथं कोणी काम करायला कर्मचारी नाही. साधं ते सॅनिटेशन करायला कर्मचारी मिळत नाही. ही परिस्थिती आहे. काही ठिकाणी चांगली आहे, मी मान्य करेन, मी असं नाही म्हणणार की सगळ्याच ठिकाणी वाईट परिस्थिती आहे. पण रिक्त जागा किती आहेत? डॉक्टरांच्या जागा रिक्त, नर्सेसच्या जागा रिक्त. बरं, त्या नर्सेसची तर एवढी परिस्थिती वाईट आहे की त्यांना पदोन्नती नाही, त्यांचे कोणते विषय ऐकायचे नाही, काही त्यांचे विषय ऐकायचे, फक्त काम करा. कोरोना योद्धा आहे तुम्ही, काम करा. पण त्यांचा बिचारींचा एकही विषय महाराष्ट्र शासन सोडत नाही. आयुर्वेद ते कंत्राटी बिचारांनी मर करतायत, कोरोनामध्ये काम करतायत. काही त्यांचे विषय घ्यायचे नाही, सोडवायचे नाही. कारण ठरवलेलं आहे कोरोना महाराष्ट्रामध्ये 1.25 वर्ष झाले, 1 वर्ष झाले. त्यामुळे कोणी बोलू नये, कोणी आंदोलन करू नये, कोणी काही आवाज उचलू नये. कारण कोरोना लागू आहे. कोरोनाने सांगितलेलं आहे, ज्यानं आवाज उडले त्याच्या कानामागे मारेल. फक्त विरोधकांच्या, सत्तावाल्यांना तो कोरोना काहीच सांगत नाही. तो कानात व्यवस्थित गोष्टी सांगून चालला जातो. मला वाटते कोरोनाचंही याच्यामध्ये मी म्हणतोय की काही अव्यवस्था होतात आणि प्रत्येक ठिकाणी असतात, पण आपण सुधरत गेलो. पण तू एवढं कवित्व नको. आपण आज जी संख्या पाहतो, आज पुन्हा वाढते आहे, ती कशामुळे? आणि लॉकडाऊन लावला अध्यक्ष महोदय. मी पहिल्या दिवशी कोरोना जेव्हा सुरू झाला ना, 22 तारखेला लॉकडाऊन, त्यानंतर 3 दिवसानंतर कलेक्टर महोदयांना पत्र लिहिलं की यामध्ये काय काय आपण करायला पाहिजे, लॉकडाऊन मध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कशा पद्धतीने. जसं उद्धव साहेबांनी चांगल्या प्रकारे फेसबुकला समजावलं, तसं आम्ही आमच्या परीने प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी आपण समजवण्याचा प्रयत्न केला. त्या भागामध्ये ऐकायचंच नाही. विरोधी पक्षाच्या कोणते चांगली सूचना आम्हाला काही घेणं देणं नाही. अध्यक्ष महोदय, या घडीला कोरोनाला सगळ्यांनी एकत्रितपणे जाऊन मुकाबला करून हाच विषय संपवायला पाहिजे. पण तसं नाही, तिथे राजकारण. आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे कशाचं? शिवभोजन थाळीचं. मग विरोधी पक्षाला जर बोलले तर मग ते महाराष्ट्रात ठरवून टाकू. अशी मानसिकता, कोती मानसिकता महाराष्ट्रात मला वाटतं परवडणार नाहीये. आणि म्हणून कोरोनाचं जे पद्धत चालू आहे, लॉकडाऊनमुळे किती आता छोटे छोटे व्यवसाय, आता कुठंतरी 4-5 महिने झाले ते छोटे छोटे बिचारे गरीब काही व्यापारी छोटे मोठे यांनी आता थोडे पैसे कमवायला लागले. ज्याला वाटेल त्या जिल्ह्यामध्ये जशा प्रकारे वाटेल तसा मनमानी कारभार चालू आहे, मनमानी लॉकडाऊन. ज्याला वाटेल ना त्याला मानव. पण काय मला तर गणितच समजत नाही. 9 ते 3, 9 ते 7 का नाही तर 9 ते 3 वेळ कमी करायचा. 9 ते 7 केलं, याच्या मागचं लॉजिक समजत नाही की 9 ते 7 हळूहळू लोक येतील, त्यांना माहिती आहे आपल्याला 7 वाजता गेलं तर भेटणार आहे, ते तर 3च्या पहिलेच गर्दी तयार करतील कमी वेळ दिला तर. हे साधे लॉजिकही समजत नाही. ज्याला जसे वाटेल, कारण तुम्ही दिलेलं आहे कलेक्टर ऑथॉरिटी, कलेक्टरने त्या जिल्ह्याचं ठरवायचं. ज्याला जसं वाटेल मनमानी. एका अमरावती याच्यात तर काही कलेक्टर वगैरे काही नाही. कारण आम्ही तर मार आले आमच्या सत्तेचा. आम्ही तर अमरावतीमध्ये जा पाय ठेवला पालकमंत्र्यांनी, लगेच लॉकडाऊन जाहीर 7 दिवसासाठी. कोणाशी चर्चा नाही, कोणाला विश्वासात घेणे नाही, काही नाही. मुंबईहून आले ना, अमरावतीत पोहोचले, लॉकडाऊन जाहीर. नो कलेक्टर, नो एनिथिंग. काय चाललंय अध्यक्ष महोदय? आणि म्हणून मला या बिकट परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय आपण या महाराष्ट्राला विळख्यातून काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेवटचा एक विषय घेणार आहे आणि संपवणार. अध्यक्ष, आज महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय आपण पाहतोय, आजच ओबीसीचा जो निर्णय हायकोर्टातून काल जो आला अध्यक्ष महोदय, ओबीसीचा निर्णय, तो विस्तृतपणे अध्यक्ष महोदय सकाळी आदरणीय विरोधी पक्षांनी त्यांनी मांडला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मराठ्यांची आरक्षणाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे आंदोलन मराठ्यांचे झाले. अध्यक्ष महोदय, शांततेनं अध्यक्ष महोदय, शांततेनं त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यावेळचे आमचे दादा असतील सगळ्यांनी शांततेनं टॅकल केली, प्रत्येकाचा सन्मान केला. हो, आझाद मैदानामध्ये मराठा क्रांती मोर्चाचं मोठं आंदोलन झालं. सन्मानानं त्यांना विधानसभेत बसून चांगल्या प्रकारे मुला मुलींसमोर सगळ्यांसोबत चर्चा केली.
त्यांचा सन्मान केला, संवेदनशीलता दाखवली अध्यक्ष महोदय. आणि काल तुम्ही परवा लाठीचार्ज करून टाकला. अध्यक्ष महोदय, अशा घटना महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षात नाही झाल्या लाठीचार्ज करण्याच्या आणि कोणाला गोळ्या मारण्याच्या. पण तो अध्यक्ष महोदय, मराठा क्रांती मोर्चाचे हे निघत असताना आरक्षणात करताना आज कोर्टामध्ये त्याला स्टे तुमच्या काळामध्ये मिळाला, आमच्या याच्यामध्ये हायकोर्टामध्ये झाला अध्यक्ष महोदय. आणि आता त्याही वेळेस आजचा जो विषयाला ओबीसीच्या संदर्भात झालेला अध्यक्ष महोदय, मराठाच्या आरक्षणामध्ये 50%च्या वर जात्या ते व्यवस्थित मारून अध्यक्ष महोदय ते टिकवण्याचा प्रयत्न झाला. पण तुम्ही आज काय केलं ओबीसीच्या याच्यामध्ये? बरं, ते सारथीचा तुम्ही बोजाच वाढून टाकला मराठ्यांचा. काही काम नाही सारथीमध्ये. ज्या ज्या मराठ्यांना फॅसिलिटी त्या कुठं गेल्यात हे माहीत पडत नाही, आणि पुन्हा आरक्षण रद्दबादल झालं. मराठ्यांचा विषय आपण संपवला. निष्काळजीपणा, काही लक्ष न देणे, बेफिकीर प्रवृत्ती, आणि या 100 वर्षात कोरोनाच्या याच्यामध्ये मंत्रालयातलं आपलं दालन व्यवस्थित, आपल्या बंगल्यात येणे जाणं व्यवस्थित, आपल्या ज्या अधिकाऱ्यांना बोलायचं ते अधिकारी व्यवस्थित, जे काय काम करते व्यवस्थित. पण महत्वाच्या विषयांचा आम्हाला वेळ नाही, कारण कोरोना आहे. आज काय अध्यक्ष महोदय, आज ओबीसीचा काय आपण घात केला अध्यक्ष महोदय? महाराष्ट्रामध्ये काय घात केला ओबीसीचा? तो निर्णय आला ना अध्यक्ष महोदय, ना तुम्ही कमिशन स्थापन केलं, हायकोर्टाने सांगितलं सुप्रीम कोर्ट, तुम्ही कमिशन स्थापन केलं नाही. तुम्ही त्याच्यावर 15 महिन्यात निर्णय घेतला नाही, तिथं चांगले वकील लावले नाही. आणि त्यातही कहर म्हणजे तुम्ही ऍफिडेव्हिट देता आणि त्यामध्ये मान्य करता की 50%च्या आरक्षण जाते, पण तुम्ही त्याला या पद्धतीने करून तिथे हे करू शकले ऍफिडेव्हिट की 50%च्या वर गेलाय, त्याचे कारण काय, कशा प्रकारे, त्याचं काही नाही, मान्य करून टाकलं. आणि सगळी ओबीसीची फसगत म्हटल्यापेक्षा ओबीसींना दारोदारी भटकण्यासाठी मजबूर आपण केलेला अध्यक्ष महोदय. अरे काय करतात या मंत्रालयावर, या सभागृहात बसणारे ओबीसी मंत्री काय करतात अध्यक्ष? मार बाहेर गेल्यानंतर ओबीसी मंत्री जे आहेत ना, आणि ओबीसीचे मंत्री आणि ओबीसी कास्टचे मंत्री बाकीचे मोठमोठ्या सभा घेतल्या, मोर्चे काढलेत, आणि त्यामध्ये मोठा मी ओबीसीचा नेता आहे, आणि वर जे आहे एक षड्यंत्र शिस्त त्या ओबीसीच्या विरोधामध्ये महाराष्ट्राचा मंत्री जाऊन लोकांना सांगतोय. काय चालू अध्यक्ष महोदय? आणि कुठे गेले ते मंत्री आज? अध्यक्ष महोदय, मोठ्या याच्यामध्ये गर्दी जमवायची, आपल्यात कुवत नसताना आपल्याला स्वतःच नेता म्हणून घ्यायचं आणि लोकांना जमा करून नेतेगिरी करण्याचा प्रयत्न करा. काय केलं ओबीसी? तुम्ही का लक्ष दिलं नाही वरती? या 1.25 वर्षामध्ये तुम्ही फक्त सभा घेतल्या, ओबीसी आणि मराठा आणि सगळ्यात समाजाने एकमेकांसमोर आणून लढवण्याचा प्रयत्न केला. पण जे काम तुमच्याकडे दिलेलं आहे, मराठा समाज आरक्षणाचं काम ज्याच्याकडे असेल त्यांनी ते प्रामाणिक करायला पाहिजे होतं, नाही करू शकले, नाही टिकू शकले. ओबीसीचं काम ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते प्रामाणिकतेने करायला पाहिजे, नाही 100 वर्षात टिकू शकले. आज ओबीसीची अशी परिस्थिती केली की आरक्षण हातातून जाते काय ही भीती आता निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय. पण लक्षात ठेवा, हे पाप जे तुम्ही करताय ना, मराठ्यांबद्दल केलं, आता ओबीसीबद्दल केलंय, फक्त दुर्लक्ष करायचंच नाही आहे. काहीतरी मनामध्ये वेगळे विषय आहेत, काहीतरी षड्यंत्र चाललेलं आहे. पण हे तुम्हाला रस्त्यावर भोगावं लागेल अध्यक्ष महोदय. ओबीसी हा सुद्धा काही ऐकणारा विषय नाही, थांबणारा विषय नाही. तुम्ही लक्षात ठेवा, यानं पेट घेतला त्याचा वनवा होईल. अजूनही सुधरा. आणि ओबीसीचा जो विषय आहे, या 1-2 दिवसामध्ये जे का अपील करायचे असेल, स्टे आणायचा असेल, काय करायचं असेल, सगळ्यांना विश्वासात घेऊन करा, आम्ही सोबत आहे. पण तू जर हे झालं नाही तर महाराष्ट्रभर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार. अध्यक्षमध्ये जे पाप करताय ना, जे तुम्ही प्रत्येक आरक्षणामध्ये मराठ्यांना फसवलं, आता ओबीसीचा विषय संपवला, तिकडे आदिवासीमध्ये अध्यक्ष महोदय, आदिवासींचा काय विषय अध्यक्ष महोदय, प्रत्येक समाजाची फसगत करण्याचा काहीच करायचं नाही अध्यक्ष महोदय. आदिवासींमध्ये 12,000 जागांचा विषय आला की एक जेव्हा जे प्रमाणपत्र खोटे असतील किंवा त्यावेळेस आरक्षणाच्या पद्धती कोणाला दिलं, मग नंतर सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केलं, त्यामध्ये त्या नियुक्त्या झाल्या असतील, जे काय झालं असतील 12,000, मग कोर्टाने निर्णय दिला की ते अधिसंख्य करा. मग आपण मान्य केलं अधिसंख्य, आम्ही दुसऱ्या प्रभागात भरू, त्या जागा खाली केल्या, कोर्टाने निर्णय दिला. 15 महिने झाले आदिवासींच्या त्या 12,000 जागांपैकी फक्त 68 जागा आपण भरल्यात. 12,000 जागांपैकी 15 महिने झाले कोर्टाने निर्णय दिलेला आहे. तुमचे बाकी अधिसंख्य केलेत,
पण त्याच्या जागा खाली झाल्या, त्याच्यावर आदिवासीच्या जागा केव्हा आणि का नाही भरत आहे? 12,000 फक्त 68 भरल्यात. खावटीचं काय अध्यक्ष महोदय? पण खावटीचं प्रकरण कुठं फसलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या टक्केवारीवर. आता टक्केवारी म्हणताना चांगला शब्द नाही आहे तो, ते आता सगळ्यांना समजते महाराष्ट्रात. आणि टक्केवारीचा हा जरा कुठून कुठं उंची घेते आहे, झेप घेते आहे, हे महाराष्ट्रात चाललंय, सगळ्यांना माहिती असतं. पण मी म्हणतो की या दोन काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर पूर्ण त्या आदिवासींचा तुम्ही सत्यानाश करणार. 400-450 कोटी खावटीचं कर्ज द्यायचं, 2,000 रुपये प्रतिमानसी, 2,000 रुपये त्यांना साहित्य घेऊन द्यायचं आहे. 200-250 कोटीचं 200 कोटी तुम्हाला त्याला कर्ज द्यायचं आहे. पण ते 200-250 कोटीमध्ये ठेकेदार माझे आहेत, आमच्या पक्षाचे. म्हणून आदिवासी मंत्र्या नाही, तुझे नाही, माझे असले तर मी हे देणार. दोघांच्या वादामध्ये आदिवासी सत्यानाश. काय चाललं? कसे न्याय देताय? सामाजिक न्याय या महाराष्ट्राने कशा प्रकारचा न्याय देताय? एससी मध्ये काय चालू आहे, अनुसूचित जातीमध्ये हेच प्रकार. काहीच नाही. 50% निधी कमी केला, 50% निधी. माननीय सोनियाजींनी पत्र दिल्यावर सुद्धा तरी काय चाललंय? खुर्ची टिकवण्यासाठी, उभवण्यासाठी, खिशे भरण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. ना सोनियाजींचं ऐकायचं, ना कोणाचं ऐकायचं, ज्याला जसं वाटेल तसं करायचं. आणि म्हणून एक अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय की या विषयामध्ये ओबीसींना तुम्ही फसवलं, पाप केलं. मराठ्यांना फसवलं, ते एक पाप केलं. एससींना फसवलं, ते एक पाप केलं. आदिवासींना तुम्ही सत्यानाश केला, खावटीने बरेच विषय, त्याच्या 12,000 जागाने सगळं फसवलं. आता राहिला कोणता वर्ग? फक्त खुला. म्हणून काही दिवसानंतर महाराष्ट्रात हाच आवाज येणार आहे की ओबीसीचे मंत्री जे आहेत ना, मराठ्यांचे मराठा मंत्री, ओबीसी मंत्री, एससी मंत्री, एसटी मंत्री, यांनी सगळ्यांनी राजीनामा द्यावा. अशी परिस्थिती सामाजिक तुम्ही महाराष्ट्रामध्ये खराब करून टाकलेली आहे सगळ्यांचीच. आणि सामाजिक तेढ निर्माण केलेला महाराष्ट्रात. सगळ्यांना राजीनामा द्यावा लागतील, आमदारांना नाही बरं. आणि त्यांची काय बिचाऱ्यांची, त्यांना काहीच माहित नाही मंत्री काय करून राहिले, तर काहीच माहित नाही आमदारांना. त्यामुळे तुमचं नाही, पण मंत्र्यांना तर राजीनामा द्यावा लागेल. प्रत्येक वर्गाची फसवणूक चालू आहे, पाप करणं चालू आहे अध्यक्ष. ओबीसीचे हॉस्टेल कुठे गेले? काही सांगायला तयार नाही. फक्त काय सभा घेतात, मोर्चे काढतात, लोकांना भडकवतात, सौल समाजामध्ये भिडवण्याचं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कोण करते? आम्ही नाही, तुमचे मंत्री, सत्तेमधले मंत्री करतायत. आणि उद्धवजींनी सांगितल्यानंतर ऐकायला तयार नाही. काहीच विषय नाही, कारण यांना एका पक्षाला मराठा घेऊन पळायचा आहे आणि एकाला ओबीसी घेऊन पळायचा आहे आणि लढवायचा आहे आणि शिवसेने मस्त बघायचं. नो आदेश, काही ऐकायचं नाही. आणि यात असं फसणार आहे महाराष्ट्र की सामाजिक ऐक्याची तेढ निर्माण होणार आणि या प्रत्येक समाजाचे जे प्रश्न मार्गी लागले होते ते सगळे संपणार. हो, आम्ही ओबीसी हॉस्टेल 18 मुलींचे, 18 महिलांचे आणि 18 आपल्या याचे मुलांचे, मला वाटते केंद्राची ती योजना आहे. त्यामध्ये 4 ठिकाणी ओबीसी हॉस्टेल, त्यांची जागा फिक्स झाली. 4 जिल्ह्यांची, नागपूर असेल, नगर असेल, सगळ्यांची आली. पुढे 1.25 वर्षामध्ये ओबीसी हॉस्टेलचा विषयच नाही. केंद्र 90% देते महिलांच्या याच्यात, 10% महाराष्ट्राला द्यावं लागतात. पण काहीच नाही ना. कशात लक्ष आहे हेच समजायला मार्ग नाही. पण चर्चा आहे. तुम्ही मंत्रालयात जा, तुम्ही अधिकाऱ्यांकडे जा, तुम्ही कुठेही जा, चर्चा आहे की काय चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. ते व्यवस्थित चालू आहे बाबा, तिथं काही प्रॉब्लेम नाही. त्या गोष्टी व्यवस्थित सेट करणं चालू आहे. पण हे काय चालू आहे? तुम्ही हॉस्टेल ओबीसीचे करणार नाही? हो, तुम्हाला फक्त प्रस्ताव पाठवायचे. प्रस्ताव पाठवले, आज तर 4 प्रस्ताव केंद्राकडे गेलेले आहेत. 1.25 वर्षात त्या प्रस्तावांचा पाठपुरावा नाही. नवीन प्रस्ताव ओबीसीच्या हॉस्टेलचे नाहीत, काहीच नाही. 90% मुलींच्या याच्यासाठी केंद्र शासन पैसा देतं, 10% आपल्याला खर्च करावा, काहीच नाही. ओबीसी महामंडळ असेल, व्हीजेएनटी महामंडळ असेल, 50-50 कोटी रुपये ताई दिले, याच्यामध्ये जमा झाले, अकाउंट मध्ये जमा पडलेले आहेत. फक्त 15-15 लाख रुपये तुम्ही या 15 महिन्यात खर्च केले. 15-15 लाख दोन्ही डिपार्टमेंट. काय करता? 50-50 लाख पडलेले आहेत, तेही खर्च करत नाही. 15-15 लाख तुमचे खर्च झाले. हजारो तुमच्याकडे अर्ज पडलेले आहेत, दखल घ्यायची नाही. म्हणजे जिथं पैसा आहे तिथं दखल घ्यायची नाही.
कामगार विभागामध्ये BOCW मध्ये पैसा आहे, इथं दखल घ्यायची नाही. तो त्यांचा स्वतःचाच पैसा आहे मजुरांचा, तोही त्या कोरोना काळात द्यायचा नाही. आणि मग दुसऱ्या सारथीला पैसा द्यायचा नाही, महाज्योतीला पैसा द्यायचा नाही, काय नाही. अरे बाहेर जाऊन सांगायचं महाज्योतीला. अरे महाज्योतीला किती पैसे आहे बाबा, किती घेणार तुम्ही, काय करणार, सारथीमध्ये किती पैसे दिले तुम्ही या 1.25 वर्षात, काही नाही. आता अर्थसंकल्पात समजेल. आणि आमची अपेक्षा आहे की सारथीला 1000 कोटी आणि महाज्योतीला 1000 कोटी, कारण सारथीमध्ये मराठा समाज येतो. आज त्यांना आरक्षण नाही आहे, तोपर्यंत आपण तरतूद केली की मराठ्यांना सगळ्या सुविधा द्यायच्या. त्या सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे आपण, ज्या ओबीसींना आहेत त्या मराठ्यांना सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठी कितीही पैसा लागो, खर्च केला, आम्ही केला होता. आणि सारथीला 1000 कोटी दिलेच पाहिजे. महाज्योती आम्ही स्थापन केली, मीच केली शेवटच्या काळात. त्याच्यात ओबीसीचा 52% 50% समाज आहे, त्याच्यावर 1000 कोटी दिले पाहिजे मुश्रीफ साहेब. कारण शेवटी एवढा मोठा वर्ग आहे महाराष्ट्रातला, दिला पाहिजे, तेही वाढवलं पाहिजे. पण आता अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं चेहरा तुमचा उघड होणार आहे. 1.25 वर्षात तर काहीच केलं नाही, काहीच केलं नाही अध्यक्ष. आणि सगळ्यात मोठं अध्यक्ष मध्ये मी कागद एवढ्यासाठी दाखवत नाही, मी कागद वाचत पण नाही. मला कागद दाखवतात पण मी दाखवणार नाही. काय केलं अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस मराठ्यांचा विषय चालू होता त्यासाठी आपण जे मागासवर्ग आयोगाचं हे सगळ्या बाकीचे तिथून पत्र हे घेणे, निवेदनं घेणे, त्याच्यातून मार्ग काढणे, 2 वर्ष सगळं हे प्रक्रिया केली, व्यवस्थित ते बसवलं अध्यक्ष महोदय. धनगरांचा विषय आला, मोर्चे झाले, सगळे केलं, त्यांचाही सन्मान. तो एक मोठा वर्ग आहे, त्यांच्याही मागण्या आहेत, त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत, त्याचंही आपण संवेदनशीलता त्यावेळेस पुढे गेलो, त्यांचं ऐकलं अध्यक्ष महोदय. आणि त्यावेळेस जेव्हा ते कोर्टामध्ये प्रकरण केलं, कोर्टात आता प्रकरण गेल्यामुळे त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला, त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी निर्णय घेतला की यांना आदिवासींच्या सगळ्या सुविधा, फक्त आरक्षण जे कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्या व्यतिरिक्त आदिवासींना ज्या ज्या सुविधा असतात शैक्षणिक आणि बाकीच्या आर्थिक, त्या आपण सगळ्या देऊया. त्या धर्तीवर आपण द्याव्या सुविधा. ते डिपार्टमेंट माझ्याकडे सुदैवानं आलं शेवटच्या याच्यामध्ये. 1 महिन्यामध्ये सुधीर भाऊ 13 GR काढले हो. आणि तुम्हीच तुमच्या भाषणामध्ये, जुलैच्या भाषणामध्ये केलं की धनगरांच्या याच्यासाठी 1000 कोटीची तरतूद. आणि त्याच्यात ते तर एक आपले ओबीसी मंत्री काही वाचत पण नाही, काय करावं, उत्तर ते देतील की नाही माहित नाही, पण त्याच्यात लेखा शीर्ष आहे, सगळं आहे, 250 कोटी प्रोव्हिजन केली. पण काय झालं, आमचं शासन गेलं मार्च पर्यंत, तुम्ही त्याकडे ढोंकूनही पाहिलं नाही. मार्च पर्यंत तो पैसा वापस गेला, पैसेच दिले नाही म्हणे. त्याच्यासाठी एकही योजना धनगर समाजासाठी काढलेली 13ही योजना, एकही रुपयाचं काही काम या 1.25 वर्षात नाही. हे सामाजिक ऐक्य तुमचं महाराष्ट्रात चाललंय. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हा सामाजिक ऐक्याचा प्रयत्न तुमचा चालू आहे. फक्त एकच कारस्थान महाराष्ट्रात चालू आहे, प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा नाही, पाप करायचं, प्रत्येकाला एक दुसऱ्या समोर आलं लढवायचं, महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करायची आणि त्या खाली मग आपले जे काय धंदे पाणी आहेत ते चालू ठेवायचे, जे काय असेल. कारण आपण तर आता मंत्रीत जर काही म्हणायला लागले की खिशे गरम अजून झाले नाही, मानसिकता समजून येते ना मानसिकता. कशासाठी आपण एकत्र आलो 3 जण इथं, सगळं समजून येते मानसिकता, लोकांनाही समजते. पण एक लक्षात ठेवा, शेवटी फक्त एकच सांगेल की कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले, लक्ष नाही, एक कणखरपणा असायला पाहिजे, थोडं दबावात नाही पाहिजे. मला आठवतं की जिगावचा जेव्हा विषय आला ना देशमुख साहेब, तेव्हा सचिव लेवलच्या त्रिसमितीय सदस्य समितीकडून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणण्याला, तो जिगाव प्रकल्प विदर्भावर, बुलढाणा जिल्ह्यावर, माझ्या मतदारसंघावर अन्याय होणार, मी त्यावेळेस मंत्री होतो. पण आमच्या नेत्यांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असो की दादा, त्यांनी दबावने टाकला माझ्यावर की नाही असंच करावं लागते. ते म्हणे हे चुकीचं झालेलं आहे, तू मांड, आपण लगेच बरोबर करू. दबावात नाही आहे, जे काम दिलं ना ते प्रामाणिकतेनं कणखरतेनं राहावं. एक गृहमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आनंद होईल की आमच्या विदर्भाचा सुपुत्र माननीय अनिल बाबू देशमुख यांचं कोरल्या गेलं पाहिजे नाव की महिलांवरती अत्याचार कमी झाले, दरोडे कमी झाले, खून, बलात्कार, अपहरण, सगळे लोकांना कोणत्याच्या वाचवण्याचे ते बंद झालं, सगळ्यांना सारखा न्याय. पण असं होता कामा नये ना गृहमंत्री महोदय की सायबरचा उपयोग काय करायचा, आपण बीजेपीच्या कार्यकर्त्यांना त्यांचं IT सेल तपासायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, अटक करायची, पण तुमच्या कार्यकर्त्यांना त्यांना हात नाही लावायचा.
त्यांनी किती शिव्या दिल्या चालतात, किती गलिच्छ लिहिलं चालते, त्यांना हात नाही लावायचा. तो अधिकार आहे आमचा, कारण आम्हाला अशीच सत्ता राबवायची आहे. पण एक लक्षात ठेवा, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे असतात. गेम कभी भी बदल सकता है. गेम कभी, तरी पण आपण या महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत या महाराष्ट्रामध्ये कभी भी बदलतं. महाराष्ट्र आपण सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. यामध्ये तरी आपण इतक्या याच्यामध्ये दुश्मनी ठेवून, मला वाटतं दुश्मनी नसायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. हा ठीक आहे, चुकला तर चुकला, चांगला असेल, व्यवस्थित असेल, व्यवस्थित केलं पाहिजे. पण दुश्मन ठेवून वागायचं. आमच्या चित्रावागच्या मागे त्यांनी काढलंय का महिलांबद्दल काढलं? ठीक आहे, तुम्ही चौकशी करा. इतका दिवस का लावता तुम्ही? 20 दिवसात, 1 महिन्यात तुमच्या ऑडिओ क्लिपचा सगळ्याचा इकडे 24 दुःखात. पण त्या बिचारा मंत्र्याचं बी जर नसेल काही तर बाहेर आलं पाहिजे. परंतु तुम्ही काहीच करायचं नाही, संभ्रम तयार करायचे. आणि एखाद्यानं आवाज उचलला तर त्याच्या विरोधात, त्याच्या मागे गाड्या लागायच्या, त्यांना धमक्या द्यायच्या, त्यांच्या नवऱ्याच्या विरोधात केस करायची. हेच करायचं आहे तुम्हाला महाराष्ट्रात. आणि सचिनजी तेंडुलकर असतील, लता दिदीने ट्विट केलं, तुमच्याकडे आलं का लगेच गुप्तहेरांमार्फत चौकशी करण्यात येईल. काय याच्यासाठी थोड्या कायदा व्यवस्था, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय लिहावं, काय कर. मग आयटी सेलची, मग भाजपच्या आयटी सेलची, ठीक आहे. पण गलत तर लिहिलेलं नाही ना, तुमच्या विरोधात तर लिहिलं नाही ना. देशाच्या विरोधात जे कारवाई त्यांच्या विरोधात लिहिलं, त्यांनी ट्विट केलं, काय गलत केलं? आणि आमचे तर सन्मान्य नानाभाऊ पटोले यांनी तर डायरेक्ट त्या काय म्हणतात अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन धमकीच देऊन टाकली की कसे पिक्चर रिलीज करतो आणि कसा फिरतो मीच बघतो, काय तर तू ट्विट करत नाही. अरे दादागिरी आहे, जबरदस्ती आहे तुमची. हो तर मग सांगा ना तसं, आम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तीच तर काय तुझी परिस्थिती आहे, मी तेच तर सांगतो 1 तासापासून. हीच तर मानसिकता तुमची चालली आहे. काय लागतील लोक, तो डॉक्टर बलात्कार करणार नाही, तो हे करणार नाही, काय चाललंय? बरं ठीक आहे अध्यक्ष महोदय, आता सुनील प्रभू साहेब जरा याच्यामध्ये आलेले आहेत. सुनील प्रभू साहेब, आपण एका त्यातले लक्षात ठेवा, आपण सम आहे, थोडं ध्यानात ठेवा. आता तुम्हाला फक्त कॅबिनेटचा दर्जाच आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टीचा आपण कोरोना काळातले जे असतील भ्रष्टाचार असतील बऱ्याच प्रमाणात मांडण्यात आलेले आहे. तुम्ही ते पूर्ण काही महाराष्ट्रात झाले असं कोणाला म्हणणं नाही. जिथं झालं असेल चौकशी करा, आणि जिथं चांगलं काम झालेलं आहे तिथं चांगलंच आहे. पण जिथं काही भ्रष्टाचार झाले त्याचंही चौकशी करा अध्यक्ष महोदय. पण तू महाराष्ट्र द्रोही नका ठरव बाबा कोणाला बोलावलं की एखाद्यानं काही मांडलं का हा महाराष्ट्रद्रोही, आणि पीएम केलेलं का महाराष्ट्रद्रोही. आम्ही सीएम केलाही दिलेले आहेत पैसे, तपासा रेकॉर्ड. त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण करू नका. हे सगळे जे प्रश्न आहेत कोरोनाचे विषय असतील चांगल्या प्रकारे हाताळा. ज्या चुका झाल्या त्या मान्य करायच्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कायदा व्यवस्था बिघडली मान्यच करायची, पण मी सुधारणार, मी कोणाचं ऐकणार नाही. कायदा व्यवस्था एकदम कणखरपणे कणखर नेतृत्व प्रस्थापित करणार, केलीच पाहिजे. हीच अपेक्षा आहे बाबू तुमच्याकडून. बाबू सॉरी, आदरणीय देशमुख साहेब. आणि समाजाचं ऐक्य जे बिघडवलं या महाराष्ट्रामध्ये, सगळ्या समाजाला तुम्ही जे पाप करणं चालू, सगळ्यांना जे ऐक्य बिघडून सगळं अन्याय करणं चालू आहे. आणि तुमच्या निष्काळजीपणामुळे, तुमच्या हलगर्जीपणामुळे, तुमच्या दुर्लक्षामुळे याही लोकांना जर तुम्ही न्याय दिला नाही, तर या प्रस्तावाच्या माध्यमातून एवढंच सांगितलं की कायदा सुव्यवस्था ज्याप्रमाणे हम करो सो कायदा तुम्ही कराल, करता आहात. पण या सामाजिक याच्यामध्ये मराठ्यांना, धनगरांना, ओबीसींना, एससींना, एसटींना जर तुम्ही अशाच पद्धतीने नागवलं, न्याय दिला नाही, तर कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रात राहणार नाही. आणि त्याला जबाबदारी तुम्हीच असणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीयुत सुनीलजी प्रभू.